हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. शेवटी आज मुहूर्त निघाला आहे. म्हणजे छावा मूवी बघण्यासाठी खूप दिवसापासून आतुर होतो. पण इंगळे साहेबांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं, त्यामुळे आम्ही थोडं डिले केलं आणि आज शेवटी तिकीट बुक केलेलं आहे. आणि कल्याणमध्ये कल्याण वेस्टला नवीन थिएटर ओपन झालेलं आहे मागच्या 2 महिन्याआधी. तर मुक्ता हे थिएटरचं नाव आहे. तिथं आम्ही जात आहोत मूवी बघायला. तिथं बुक केलेलं आहे ऑलरेडी तिकीट. आणि आज शेवटी छावा मूवी बघायला जातो आहे. बघू कशी मूवी आहेत. खूप ऐकण्यात आलेलं आहे मूवीबद्दल. तर चला आम्ही निघत आहोत. तर बघा, परत गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा. डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे, पण मूवी बघायचीच आहे. काळा चष्मा लावून बघणार आहोत, पण बघणार आहोत. तर चला आता निघतोय आम्ही. मूवी रिलीज झाल्यापासून ना ही मूवी बघण्यासाठी खूप आतुर होते. पण अहोंचं ऑपरेशन झालेलं होतं, त्यामुळे थांबले होते. आणि आता जवळजवळ 15 दिवस होऊन गेले त्या ऑपरेशनला. आणि मग त्यांनी स्वतःहून तिकीट बुक केले. त्यांनाही हा मूवी बघण्याची खूप इच्छा होती आणि आलो आहोत सिनेमागृहामध्ये. तर घराच्या जवळच आहे. एक 10-15 मिनटं लागतात गाडीवरून किंवा रिक्षाने. तर मस्त रिलॅक्स होऊन बसले आहेत वेटिंग एरियामध्ये. वेटिंग एरियासुद्धा खूप छान आहे इथला. 2 छान खुर्च्या आहेत आणि पुढे सोफा वगैरे आहेत वयस्कर मंडळींना बसण्यासाठी. आणि सगळेच फोटो सेशन करत आहेत. आम्हीसुद्धा खूप फोटो वगैरे काढलेत. आणि इथं बघू शकतात हा वेटिंग एरिया आहे आणि इथं फूड काउंटर आहे. तर फूड तर आम्ही बघितलं नाही, कारण की खूप महाग असतात सिनेमागृहामध्ये, आपल्याला तर माहितीच आहे. आणि आता थोड्या वेळातच मूवी स्टार्ट होईल. पण मूवीबद्दल म्हणजे सांगते की मूवी पाहिल्यानंतर खरंच खूप अगदी अंगावर काटे आले. शेवटचा सीन बघताना तर खरंच डोळ्यात पाणी आलं. अगदी म्हणजे खूप खूप म्हणजे अगदी रडायला येत होतं तो सीन बघून. पण आता सगळ्यांनाच म्हणजे तो अनुभव आलेला आहे मूवी बघून, म्हणून मी वेगळं काय तुम्हाला सांगणार. आणि खरंच म्हणजे किती ते प्रत्यक्षात त्यांनी सहन केलं असेल ना, ते इमॅजिन करूनच खूप जास्त म्हणजे वेदना होतात आपल्याला, खूप दुःख होते. आणि बघा इथं सिनेमागृह ना हळूहळू हाऊसफुल होत आहे. आणि छान होता सिनेमागृह, नवीन आहे. सीट्स देखील कम्फर्टेबल आहेत. सोफा सिटिंगसुद्धा यामध्ये आहेत, त्याचे तिकीट वेगळे आहेत. तर असं काय मी मूवी बघितला. आणि फ्रायडेला म्हणजे आम्ही मूवी बघितला. सॅटर्डेला काही शूट नाही केलं आणि संडेला भेटत आहे. तर मी एका बाजूला पोह्यांची तयारी करत आहेत, एका बाजूला ही चिवायची भाजी आहे ना, ही धुवून ठेवली आहेत. जे खानदेशी असेल त्यांना माहिती चिवायची भाजी काय असते. चण्याची डाळ सकाळीच उठल्या भिजत घातली होती. जवळजवळ तिला 4 तास होऊन गेले भिजत ठेवून. आणि इथं पोह्यांची आणि फुनक्यांची तयारी करत आहे. तर मी चिवायची भाजीचे फुनके आज बनवणार आहे. आणि तुमच्यासोबत रेसिपीसुद्धा शेअर करणार होते. पण काय प्रॉब्लेम आला किंवा काय पुढे मला म्हणजे शेअर नाही करता आलं, तर का नाही शेअर करता आलं हे तुम्हाला पुढे सांगेलच. आणि पोहे वगैरे झाल्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाला लागले. आणि बघा इथं फुनके छान वाफवले जात आहेत. तर अशा चिवायच्या भाजीचे फुनके असतात. नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल ना, तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल. आणि चिवायची भाजी माझ्या मैत्रिणीने मला दिली होती आणि खूप बेस्ट झालं तिने दिली तर खूप छान फुनके झाले होते. आणि इथं कढीसुद्धा केली आहे. फुनक्यांसोबत कढी आमची हमखास असते, त्याशिवाय फुनके खाण्यात मजाच येत नाही. तर असे जरा मोठ्या साईजचे मी फुनके बनवले आहेत, कारण खूप घाई होत होती आणि मला निघायचं होतं. फ्रेंड्स, मी तुमच्यासोबत फुनक्यांची जी रेसिपी आहे चिवायच्या भाजीचे फुनके ती शेअर करणार होती. पण मला खूप घाई झाली, पटापट करावं लागलं, कारण वहिनीकडून फोन आलेला आहे की ज्योतीला हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे. लेबर पेन सुरू झाले आहेत आणि कोणत्याही क्षणामध्ये आमच्याकडे नवीन पाहुणा येणार आहे. तर मी सुद्धा आता निघाले आहे हॉस्पिटलमध्ये. पटापट फुनके कढी वगैरे बनवून घेतलं. तर रेसिपी शेअर केली नाही, कधीतरी नेक्स्ट टाईम शेअर करेल. आणि आता मी निघाली आहेत. वहिनीचा डबा घेतला आहे सोबत. आणि आता इंगळे साहेब मला सोडतील आणि तिथं मी शूट करेल की नाही माहीत नाही. तर आम्ही धावपळ करत हॉस्पिटलला गेलो खरं, पण तिथं खूप वेळ होणार होता. तर वहिनी बोलल्या की तुम्ही नंतर या. इंगळे साहेब तर पुढे निघून गेले. नंतर मी ऑटोने घरी गेली. आणि रात्री तिथं ज्योतीजवळ झोपायला मी जाणार होते, म्हणून मग वहिनी बोलल्या की तुम्ही दिवसभर येऊ नका. आणि बाळाला यायला खूप वेळ होता डॉक्टरने सांगितलं, म्हणून मग मी घरी रिटर्न आले. येताना ना खूप ऊन लागलं. तर आल्या पाणी पिण्यापेक्षा मी हे जिरा सरबत बनवत आहेत. तर हे मी रेडीमेड जिरा सिरप घेऊन आले होते पटेल मार्टमधून, तेच बनवत आहे.
हे घरीसुद्धा आपण बनवू शकतो. तर जिरा सरबत बनवण्याची रेसिपी मी शेअर केली आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही पाहू शकतात, सर्च करू शकतात. तर ते घरी बनवलेलंसुद्धा यापेक्षा बेस्ट लागते. आणि हे एवढं विशेष नव्हतं, पण ठीक आहे, आपल्याला म्हणजे अगदीच उन्हातून आल्यानंतर प्यायला ठीक आहे. तर मी इथं थोडं जास्त प्रमाणामध्ये घेतलं. थोडंसं टाकलं होतं आधी, पण ते एवढं काही छान झालं नाही. जास्त टाकल्यानंतर मग हे खूप छान झालं आणि पिल्यानंतर खरंच खूप बरं वाटलं. मग मी रात्री हॉस्पिटलमध्ये आले आहेत आणि आता ज्योतीला लेबर रूममध्ये घेऊन गेले आहेत. तर वहिनीची चलबिचल तुम्ही बघू शकतात. तर किती म्हटलं तरी थोडंसं टेन्शन असतंच. आणि तसं डॉक्टर सांगितलं तर नॉर्मल डिलिव्हरी आहे. पण मग जी आई आतमध्ये कळा देत असते ना, तर बाहेर आपला जीवसुद्धा कासावीस होत असतो. आणि खरंच म्हणजे आम्ही दोघीजणींना खूप अगदी टेन्शनमध्ये होतो थोडंसं. सनी, काय फिलिंग आहे? हो ना. अरे असं पाहिजे होतं ना, अर्धा दुखणं वाटून घ्यायला पाहिजे होतं दोघांनी. हां, असं कुठं होऊ शकतं काय? हो का? खूप वेळ वाट पाहिल्यानंतर एक गोंडस बाळ डॉक्टरने वहिनीच्या हातात दिलेलं आहे. तर मुलगा झाला आहे ज्योती आणि सनीला. सगळेच खूप 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 आनंदात आहोत आम्ही. खूप सुंदर असं गोंडस बाळ ज्योतीला झालेलं आहे. तर काल मी तिथंच होती रात्रभर. पहाटे मी घरी आले, जेव्हा वहिनी रिटर्न हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा. त्यानंतर मी पण घरची कामं आवरली, दिवसभर काही शूट नाही केलं, आराम केला. आणि आता स्वयंपाक वगैरे करून आता निघत आहे, कारण वहिनी आता घरी जाणार आहेत आणि मी ज्योतीजवळ रात्रभर थांबणार आहे. तर बाळाने ना रात्री अजिबात त्रास दिला नाही. खूप छान आहे, खूप शांत झोपून राहिला. पण आम्हाला झोप नाही आली, कारण की अगदी नुकतंच झालेलं बाळ होतं, उगाच काही त्रास नको व्हायला म्हणून मला तर खरंच झोप नाही आली. पण खूप छान आहे बाळ. नॉर्मल डिलेवरी झाली आहे ज्योतीची. ज्योती आणि बाळ दोघे खूप छान आहेत, सुखरूप आहेत. तरी ह्या गोड क्यूट बाळाला अगदी आता आपल्या ह्या जगात आलेल्या बाळाला तुमचे खूप खूप आशीर्वाद असू द्या, खूप खूप शुभेच्छा द्या दोघं मायलेकांना. आणि चला मग आता व्हिडिओला मी एंड करते, कारण मला आता निघायचं हॉस्पिटलला. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.